फ्लॉप टू आणि फ्लॉप टॉपच्या खेळामुळे इथे बरेच घरामध्ये बदल झालेले दिसत आहेत. कारण प्रत्येक सदस्यामध्ये एक मानसिक किंवा इमोशनल अटॅचमेंट जी होती ती तुटलेली दिसते आणि तेच आत्ता तन्वी आणि प्रभूमध्ये झालेलं आहे. कारण तन्वीला कॅप्टन्सी मिळवून देण्यासाठी प्रभूचा तिने हात धरलेला होता आणि तिन्ही चाव्या ज्या होत्या त्या प्रभूनेच शोधून काढलेल्या होत्या. त्यामुळे तन्वीने सुद्धा त्याला थँक्यू म्हणलेलं होतं. हे आपण काल पाहिलेलंच होतं. पण आत्ता टॉप टू आणि फ्लॉप टूच्या खेळामध्ये इथे प्रभूचं मत कुणी ग्राह्यच धरलेलं नाही. त्यामुळे त्याचा इमोशनल ब्रेकडाऊन झालेला आहे. ॲक्च्युली फ्लॉप टूचे 2 सदस्य काढायचे होते, टॉपचे 2 सदस्य काढायचे होते. टॉपला जे सदस्य आहेत त्यांना फायदा होणार होता, पण फ्लॉपच्या सदस्यांना नुकसान होणार होतं आणि तोच मुद्दा इथे राखीने उचलून धरलेला आहे, की तुझा याने विचारसुद्धा केला नाही. त्यामुळे प्रभूसुद्धा म्हणतोय, की माझा कोणी विचारच केला नाही, मग काय उपयोग आहे मी डिसिजन देऊन तरी. मला जर तुम्ही विचारात घेतच नसाल तर मी एकटा बोलून तरी काय करू. त्यामुळेच राखी इथे म्हणते की एकटा खेळ तिचा सोड पदर. त्यामुळे इथे कुठेतरी तन्वीला सुद्धा राग येतो आणि ती म्हणते की काहीही सेन्सलेस बोलत सुटले आणि प्रभूला सुद्धा येऊन सांगते की जर तुला असं वाटत असेल की तू माझा पदर धरून चालतोस तर तू सोडून दे माझा पदर, आजपासून माझ्याजवळ येऊ नको. त्यामुळे कुठेतरी राखीने प्रभूला स्वतःचा खेळ दाखवून देण्याची गरज आहे असं समजून तिने प्रभूला जवळ केलेलं आहे आणि तन्वी आणि प्रभू या दोघांना तिने लांब केलेला आहे. खरं बघायला गेलं तर प्रभू आणि तन्वी हे गेल्या काही दिवसापासून एकमेकांच्या खूपच जवळ आहे. त्यामुळे सगळ्यांनाच वाटत होतं की प्रभू फक्त त्यांचा नोकर झालेला आहे, त्यांची सगळी कामं करतो, पण त्याचा गेम कुठेच दिसत नाहीये. पण ॲक्च्युअल ज्यावेळेस खेळायची गरज येते त्यावेळेस मात्र प्रभूचं मत कुणीही विचारात घेत नाही. ज्यावेळेस त्याची गरज असते त्यावेळेस त्याचा उपयोग करून घेतात काटा टीम, असं रुचिताने देखील सांगितलेलं होतं. त्याच्यामुळेच प्रभू इथे रडताना दिसतोय आणि तो खूपच नाराज आहे. कारण फ्लॉप टूमध्ये त्यांनी प्रभूला टाकलेला आहे की त्याचा गेम दिसत नाही. पण तन्वी सतत त्याच्या मागे पुढे असते, त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा गेम दिसत नाही असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे. तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? राखी बरोबर आहे की तन्वी बरोबर आहे? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.